नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या YouTube चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बार्टी, TRTI, RT, सारथी, महाज्योती SSC CGL 2025 च्या कट ऑफ किती लागणार? खूपशे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते. सर मला 40 गुण आहेत, मला 45 आहे, 46 आहे, 50 आहे, 60 आहे, 65 आहे. तर माझं सिलेक्शन होणार काय? 55 आहेत, माझं सिलेक्शन होणार काय? असे खूपशे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की कट ऑफ किती जाऊ शकते आणि कट ऑफ कोणत्या बेसिसवर बनते, हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ तुम्ही आखरीपर्यंत बघा आणि तुम्हाला किती स्कोर आहे तो सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्ही कोणत्या संस्थेला अप्लाय केलं होतं ते सुद्धा मला तिथे सांगा. आपण व्हिडिओला लेट न करता व्हिडिओला सुरुवात करूया. पण जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता हा प्रिव्हियस इयरचा कट ऑफचा डाटा आहे. प्रोव्हिजनरी सिलेक्टेड कॅन्डिडेट SSC CGL 2024-25 ओबीसी कॅटेगरीचा आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे मी तुम्हाला सांगणार आहे ह्यानुसार जो बाकी सर्व कॅटेगरी तुम्ही पाहू शकता, पण हा आता ओबीसी कॅटेगरीचं मी तुम्हाला सांगत आहे. यामध्ये बघू शकता तुम्ही 100% इथे पर्सेंटेज या मार्क्स बेसिसवर लिस्ट लागत नसते, इथे पर्सेंटाईल बेसिसवर मार्क्स लागत असते. तुम्ही बघू शकता पहिला विद्यार्थी जो आहे तो 100% आहे, दुसरा पण 100. त्यानंतर जो आखरीचा विद्यार्थी आहे, आखरीचा विद्यार्थी तुम्ही इथे बघू शकता, आखरीचा विद्यार्थी जो आहे 295 त्याला बघू शकता 42.56% आहे. आता पर्सेंटाईल म्हणजे काय? पर्सेंटाईल म्हणजे नेमकं काय? खूपशे विद्यार्थ्यांना हेच नाही माहीत. खूपशे विद्यार्थी म्हणतात की आम्हाला जर 100 पैकी 80 गुण आहेत तर आमचे 80%. कोणाला वाटते की 90 गुण आहे तर 90%. पण मार्क्स आणि पर्सेंटाईलचा कोणताही कनेक्शन नसतो विद्यार्थी मित्रांनो. पर्सेंटेज हा वेगळा आहे, पर्सेंटाईल वेगळा आहे, मार्क्स वेगळा आहे. पर्सेंटाईलचा जो डायरेक्ट कनेक्शन असतो तो तुमच्या रँक सोबत असतो विद्यार्थी मित्रांनो. तुमचा डायरेक्ट कनेक्शन जो आहे, पर्सेंटाईलचा जो डायरेक्ट कनेक्शन आहे तो रँक सोबत आहे. तुमच्या मार्क्स सोबत कोणताही कनेक्शन नाही. तुम्हाला 100 पैकी जर तुम्हाला 60 मार्क आहे आणि तुमच्या पैकी फक्त 60 वालाच जर टॉपर आहे तर त्याला 60 म्हणजे तो 100% मानला जाईल, असं विद्यार्थी मित्रांनो असते. आता पर्सेंटाईलचं कनेक्शन सर्वात पहिले मार्क्स सोबत नसते, तो रँक सोबत असते. आता फॉर एक्झाम्पल 10 स्टुडंट आहेत. 10 स्टुडंट पैकी एका विद्यार्थ्याला भेटले 80 मार्क्स, एका विद्यार्थ्यांना भेटले 75 मार्क्स, एका विद्यार्थ्याला भेटले 70 मार्क्स. आता त्याच्या बरोबर याचं पर्सेंटाईल काय आहे? आता बघू शकता तुम्ही कोणत्या शिफ्टमध्ये जर 80% वाला 80 मार्क्स वाला जर हा टॉपर आहे तर याचा रँक 1 राहील. हा टॉपर आहे त्याचा रँक 1 आहे म्हणजे याचा 100% राहील. जर फॉर एक्झाम्पल कोणत्या शिफ्टमध्ये 75 वाला टॉप असेल तर त्याचा जो गुण आहे तो टॉपर 75 राहील तर त्याच्या शिफ्टचा 100% राहू शकते. हा पर्सेंटाईल शिफ्ट वाईज व्हॅरी पण होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. शिफ्ट वाईज सारखं पण पर्सेंटाईल लावू शकते. कोणत्या शिफ्टला 80 टॉपर होता तर त्याचा 100% कोणत्या शिफ्टला 75 वाला टॉपर होता तर त्याचा 100%. पण तो विद्यार्थी आणि तो विद्यार्थी तुम्हाला सारखा बसलेला दिसेल. म्हणून तुम्ही बघू शकता कुठे 100% वाल्याचं सिलेक्शन आहे आणि कुठे 42, कुठे 46, कुठे 47 वाल्याचं पण सिलेक्शन आहे. तुम्ही बघू शकता हा डिफरन्स. तुम्हाला जर समजत असेल तर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याचबरोबर आता शिफ्ट वाईज असते आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत हे तुम्हाला सुद्धा माहित आहे. तुम्हाला नॉर्मलायझेशनचा फायदा सुद्धा भेटणार आहे. आता आपल्याजवळ स्कोर कोणाला किती आहे याचा डाटा आलेला नाही. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा स्कोर सांगा. तुम्हाला किती स्कोर आहे, तुमची संस्था कोणती निवडलेली होती ते सुद्धा मला तुम्ही सांगा. तर त्यावर आता जो पुढचा व्हिडिओ येईल त्यावर आपण प्रॉपर एक पर्सेंटाईल काढू की किती जाऊ शकते, आपल्याला टॉपर व्यक्ती कोण भेटते आपल्या कमेंटमध्ये ते सुद्धा मला सांगा विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर आता फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला आणखी एक सांगते. आता तुम्ही पर्सेंटाईल तुम्ही जर काढाल कसं, जर फॉर एक्झाम्पल बघा 400 जागा आहेत. 400 जागांपैकी 5 लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिले. तुम्ही बघू शकता 5 लाख विद्यार्थ्यांनी इथे एक्झाम दिले. आता त्यापैकी एक पासून एक पासून 1, 2, 3 असं करता करता 400 पर्यंत रँक असतील. 400 जागा आहेत. मग आता 401 वा स्टुडंट 401 वा स्टुडंट आता कसं? आता याला सुद्धा गुण चांगले आहेत. याला 100 पैकी गुण तुम्ही बघू शकता 85 आहेत.
पण याचं सिलेक्शन होणार नाही. कारण काय मी तुम्हाला सांगतो. बघू शकता तुम्ही 5 लाख सर्वात पहिले एक्झाम दिलं स्टुडंटनी. त्यापैकी तुम्ही 400 5 लाख मधून 400 तुम्ही मायनस कराल तर तुम्हाला 4,99,600 येईल. आता 99,600 आता पर्सेंटाईल कसं काढायचं? जे 4,99,600 आहेत त्यापैकी 5 लाख आता तुमचा हा रँक आहे. तुम्हाला जो रँक आलेला आहे तो आहे. बघू शकता 5 लाख विद्यार्थी तुम्ही 5 लाख डिवाइड करा आणि मल्टिप्लाय बाय 100 करा. मल्टिप्लाय बाय 100 करा आणि त्यावर जो पर्सेंटाईल येईल तो 99.92 तुम्हाला पर्सेंटाईल पाहायला भेटणार. तुम्ही बघू शकता की एवढा पर्सेंटाईल असल्यावर पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत नाही. कारण याची रँक जे होती ते 100 तुम्ही बघू शकता याची जी रँक होती ते 401वी होती. पण जे आपल्याला 1 ते 400 पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत ते आपल्याला याच्यापेक्षा जास्त रँकवाले दिसले. पॉईंट्समध्ये पण व्हॅरी होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. कोणाला 99.8 कोणाला 99.7 असं पण व्हॅरी होतात. अशा प्रकारचा हा पर्सेंटाईलचा मॅटर आहे. आता तुम्हाला किती स्कोर भेटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट सांगा. आय होप तुम्हाला हा पर्सेंटाईल मेथड कसं काढतात ते समजलं असेल. जर कोणत्याही क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओला शेअर करा, बेल आयकन प्रेस करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेट्ससोबत. आपण नंतरच्या व्हिडिओ बँकचं जे राहील कट ऑफ त्यावर आपण बनवूया. आपण भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.